नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तेल काही जास्त नव्हतं या कॅनीमध्ये, 5-6 लिटरच होतं. ते पण म्हणलं टाकून घ्यावं, कारण की कॅन रिकामी होती दुसरं तेल आणायसाठी. तसं तर ट्रॅक्टरची टाकी फुलच भरलेली होती, पण म्हणलं हे राहिलेलं सुईलेलं टाकून पण घ्यावं, कारण की तेल दुसरं आणायसाठी कॅन रिकामी. तेल तर टाकलं होतं, ढाकण लावलं आणि तेल पण खाली जास्त सांडलं होतं. जाऊ द्या म्हणलं, आता इथं धरूला काही कोण नव्हतं. तेच नागरिकांनी हिजाला टापलिंग ताडण आणि तापलिंग मोडण, याच्यामुळे हीच पण काढून घ्यावं. हीच तर काढलं होतं, थोडी झाली बेजारी, पण काढलं जसं तसं हीच काढलं आणि हीच मध्ये पण ठेवलं. निघालो नागराकडे. नागर काही जास्त लांब नव्हता, आखड्या मागच होता. नागरापाशी तर पोहोचलो होतो, पण आता इथं जोडू लागाय कोण नव्हतं. आता एकल्याला जोडायचं होईन म्हणलं, थोडीफार बेजारी, पण आता जोडणं तर भागच आहे. एकीकडं तर जोडलं होतं, आता राहिलं होतं इकडं. आता याच्यासाठी ट्रॅक्टर बसून पुन्हा ट्रॅक्टर पुढे घ्या जोडा. थोडीफार बेजारी तर झाली होती, पण फायनली नागर जोडा आणि निघालो आता शेताकडे. वाटानं तर जाऊ लागलो. हे हालेर दिसलं होतं, एकदा हालेर इकडं झुकायले, एकदा इकडं झुकायले. त्या हालेरची तरी काय गलती, रस्ताच होता तसा. हालेरची मजा पाहत पाहत तर पोहोचलो होतो या चिखलापाशी. आता मला या चिखलात आपल्या ट्रॅक्टरची मजा घ्यावं, पण काय आपलं ट्रॅक्टर तुम्हाला माहीतच आहे. ट्रॅक्टर काय फसायचं नाव घेत नाही, एका झटक्यामध्येच निघाले. पुन्हा भेटू या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.